राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे वाशिम जिल्ह्याचे पालकत्व आहे. याच वाशिम जिल्ह्यात शेतकऱ्यांची कोंडी झाल्याचं आता पाहायला मिळते. कारण आहे वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाने नाणे टंचाई आणि आर्थिक वर्षाची जुळवाजुळव करण्याचे कारण देत 20 मार्चपासून सलग 16 दिवस वाशिम कृषी उत्पन्न बाजार समिती बंद ठेवली. त्यामुळे शेतकऱ्यांची कोंडी होत असून शेतकऱ्यांना आपला शेतमाल खाजगी बाजारात विकण्याची वेळ आली आहे. पणनच्या परिपत्रकानुसार सलग 3 दिवसाच्या वर बाजार समिती बंद ठेवता येत नाही. मात्र पणनच्या या आदेशाला वाशिममध्ये केराची टोपली दाखवल्याचं पाहायला मिळते. या निर्णयाविरोधात बाजार समिती चालू करण्यासाठी शेतकरी संघर्ष समितीचे पुरुषोत्तम जाधव यांनी वाशिमच्याच सहाय्यक निबंधक कार्यालयात ठिय्या आंदोलन सुरू केले. जोपर्यंत बाजार समिती सुरू करणार नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन हे सुरूच राहील, असा आक्रमक पवित्रा त्यांनी बोलून दाखवला. डिजिटल महाभूमीसाठी दिनेश पठाडे, वाशिम. मी पुरुषोत्तम जाधव, जिल्हा कार्याध्यक्ष शेतकरी संघर्ष संघटना वाशिम. वाशिममधील कृषी उत्पन्न बाजार समिती सतत 16 दिवस बंद ठेवण्याचा निर्णय बाजार समितीने घेतलेला आहे आणि शासनाचा नियम आहे की 3 दिवसापेक्षा सतत कृषी उत्पन्न बाजार समिती बंद ठेवता येत नाही. जिल्हा प्रशासनाने सुद्धा सदर बाजार समितीला आदेश दिलेले आहेत तात्काळ चालू करण्याचे. तरी पण कृषी उत्पन्न बाजार समिती आणि त्यांचं मंडळ शासनाच्या आणि प्रशासनाच्या आदेशाला पण न जुमानता आज पण कृषी उत्पन्न बाजार समिती वाशिम बंद आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नव्हे तर जिल्हा शेजारील 6 जिल्ह्यामधून जो शेतमाल येतो त्या 6 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं खूप मोठं आर्थिक नुकसान होत आहे. त्या संदर्भात आज जिल्हा निर्बंध कार्यालयामध्ये हे आंदोलन चालू आहे.